इथे ना रोपवेच्या तिकीट्स मिळतात आणि तिथे समोर जे आहे ते आहे करणी मातेचं मंदिर. तर आता इथे रोपवेच्या तिकीट्स मिळतात. 116 रुपये पर पर्सन आहे आणि 213 रुपये दोघांचे तुम्हाला इथे मिळून जातात. आता मित्रांनो प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. तिथे ॲक्च्युली ना खाली तिकीटला गर्दी नव्हती, पण खाली रोपवेला बरीच वेटिंग होती. त्यामुळे आता आपण चालत चाललेलो. तर चालत येण्यासाठी थोडंसं पुढे यावं लागतं. तिथे खाली पेड पार्किंग आहे, तिथे तुम्ही गाडी पार्क करून वरती तुम्हाला एक 15 to 20 मिनिट्स लागतात चालत जाण्यासाठी. तर पायऱ्या वगैरे चांगल्या बनवलेल्या आहेत, तुम्हाला दाखवतो मी आता. असं काहीच आहे. आता इथून आपल्याला तिथपर्यंत वरपर्यंत चालत जायचं आहे. तर मित्रांनो 20 मिनिटाच्या ट्रेकनंतर आपण पोहोचलेलो आहोत मंदिरात. पण वरती आल्यावरती एवढी मस्त आणि थंड हवा सुटली ना, त्यामुळे पूर्ण थकवा दूर झाला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे चालायचा जो रस्ता आहे पूर्ण रस्ता क्लीन आहे. जागोजागी त्या लोकांनी कचऱ्या डबे ठेवले. कुठेच मला कचरा नाही सापडला. थोडेफार कागदाचे हे दिसले, प्लास्टिकचे बॉटल्स आणून, पण ठीक आहे, ते तर इकडच्या दोरीच लोकांनी टाकलं असणार. पण एकदम क्लीन रस्ता आहे आणि तुम्ही आलात तर चालत या, चांगला अनुभव मिळेल. जाताना पाय तर तुम्ही रोपवेने जाऊ शकता, पण तिकीट तुम्हाला तेवढीच लागणार आहे. सो चला आता वरती जातो. हवा मस्त सुटली इथे. वरती जातो आणि करणी मातेचं दर्शन घेतो. मित्रांनो जस्ट दर्शन करून बाहेर आलो आहे आणि छान दर्शन झालं. आतमध्ये ॲक्च्युली मंदिराचं काम चाललं आहे, तर म्हणजे रिनोव्हेट करत आहेत ती लोकं, त्यामुळे थोडंसं अस्तव्यस्त आहे सगळं खाली, म्हणजे फ्लोरिंग वगैरे चालचं काम चाललं आहे. पण दर्शन छान झालं, जास्त गर्दी नव्हती वरती.